वैष्णवी हगवणे प्रकरणानं राज्यातील वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं होतं. या प्रकरणामध्ये काल न्यायालयामध्ये सुनावणी सुद्धा झाली. त्यावेळी हगवणे कुटुंबियांनी जो वकील दिलेला होता, त्या वकिलांच्या मार्फत वैष्णवीच्या चारित्र्यावरती बोट ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलेलं होतं. या वकिलाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा जाहीर सत्कार करू, असं विधान त्यांनी केलेलं होतं. आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. सर, काल वैष्णवीच्या चारित्र्यावर जो हगवणे कुटुंबियांचे वकील होते त्यांनी बोट ठेवलेलं होतं आणि याच विषयी रोहिणी खडसे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की या वकिलाच्या कानशिलात लगवणाऱ्यांचा जाहीर सत्कार करू. अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचं वक्तव्य आहे. जसं त्या वकिलांनी समजा चुकीची भाषा वापरली असेल, चुकीचे शब्द वापरले असतील, ते जेवढं गंभीर आहे, तेवढंच गंभीर हे आहे की एखाद्या राजकीय पदावर असलेल्या राजकीय नेत्यांनी रोहिणी खडसेसारख्या व्यक्तींनी, ज्या स्वतः वकीलसुद्धा आहेत, त्यांनी असं वक्तव्य करायचं की कोणी त्या वकिलाच्या कानशिलात 4 कानशिलात लावतील तर त्यांचा आम्ही सत्कार करू. हे अत्यंत हिंसक वक्तव्य आहे. कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करणारं वक्तव्य आहे. हे वक्तव्य करणं चुकीचं आहे. त्याचबरोबर मला हे सुद्धा वाटते की वकिलांनी त्यांची भाषा सुधारली पाहिजे. वकिलांजवळ शब्द नसणं हे शब्दांचं भिकारीपण जे आहे ते अत्यंत चुकीचं आहे. आपण आपली बाजू, आपल्या क्लायंटची बाजू, आपलं म्हणणं हे अत्यंत चांगल्या शब्दात मांडू शकतो. ते काय झाला आहे प्रॉब्लेम की अनेकांचं वाचन कमी आहे. त्यामुळे शब्द समूह त्यांच्याजवळ नाही. शब्दावली त्यांची मर्यादित आहे आणि त्यामुळे विशेषतः महिलांवर झालेले अत्याचार, लहान मुलांचा झालेला लैंगिक छळ, त्यानंतर बलात्कार, अशा सगळ्या प्रकरणांमध्ये आपण बरेचदा पाहतो की त्यांच्याकडे योग्य शब्दांमध्ये काहीतरी चांगलं प्रभावीपणे आपण व्यक्त करू शकतो असा विश्वासच नसतो आणि ती उणीव जी आहे ती महाराष्ट्रभरच नाही, भारतभर सगळीकडे आहे. त्यामुळे संवेदनशील शब्द कोणते वापरले पाहिजे याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा स्त्रियांबद्दलचं मत व्यक्त करताना कोणते शब्द वापरावे याची शब्दावलीसुद्धा मध्यंतरी जाहीर केली होती. आता आम्हीसुद्धा या प्रकरणानंतर हे नक्की केलेलं आहे की महाराष्ट्रातल्या वकिलांसाठी मराठीतली अशी शब्दावली एक जाहीर केली पाहिजे आणि आम्ही लवकरच तशा प्रकारचा शब्दसंग्रह वकिलांसाठी जाहीर करू, जो बलात्कारित व्यक्तींच्या केसमध्ये, लहान मुलांचा लैंगिक छळ झाला असेल तर, महिलांवर कौटुंबिक हिंसाचार झाला असेल तर, स्त्री किंवा पुरुषाची बाजू घेण्याचा हा प्रश्न नाही. आपण संतुलित पद्धतीने कोणताही हिंसाचार व्यक्त करू शकलो पाहिजे आणि न्यायालयाची भाषा आणि न्यायालयाचा दर्जा उंचावण्याचं काम ही जबाबदारी म्हणून वकिलांवर आहे. हे सगळ्यांनी समजून घ्यावं असं मला वाटतं. सर, आपण बघतो की या प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं यामुळे कुठेतरी आता वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा आहे का? म्हणजे जर असं करणाऱ्याला जर तुम्ही जाहीर सत्कार करणार असाल, अशा पद्धतीचं विधान आहे, त्यामुळे कुठेतरी प्रोत्साहन मिळतं. एवढं त्या रोहिणी खडसेंच्या वक्तव्यामुळे काहीतरी काहूर माजेल किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असं नाही. परंतु वकील संघटनांनी या गोष्टींचा जरूर निषेध केला पाहिजे की एखाद्या वकिलाची भाषा चुकलीसुद्धा असेल तर त्याबद्दल त्या वकिलांनी विचार करावा. त्या वकिलालासुद्धा बार असोसिएशननी, बार काउन्सिलनी समज द्यावी. परंतु वकिलांना मारहाण केली तरी चालेल अशा पद्धतीने काहीतरी वक्तव्य करणं हे अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे आपण बरेचदा बघतो की अशा प्रकरणांमध्ये काय होते की यांची बाजू कोणी घ्यायची नाही, यांचं वकीलपत्र कोणी घ्यायचं नाही असं सुद्धा जाहीर करतात. तर ते सुद्धा जाहीर करणं चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. कारण की कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला बाजू मांडल्यावर न्यायालयीन प्रक्रियेतून काय असेल ती शिक्षा झाली पाहिजे. आपण आधीच जो शिक्षा देण्याचा विचार करतो आणि प्रयत्न करतो ना, तो सुद्धा बेकायदेशीरतेकडे जाणार आहे. त्यामुळे एकूणच संतुलित विचार संपून जाणं हे मोठं आव्हान समाजासमोर आहे आणि ते वकिली व्यवसायासमोर सुद्धा आहे. हे या प्रकरणातून सिद्ध झालेलं आहे. सर, आपण बघतो की या प्रकरणामध्ये आता जे वक्तव्य केलेलं आहे, या बाबतीमध्ये बार काउन्सिलनी रोहिणी खडसे यांच्या बाबतीमध्ये काही कारवाई करावी, अशी काही मागणी आहे? बार काउन्सिलसुद्धा तिथले सदस्य सगळे जे आहेत ते सगळेजण न्यूजपेपर वाचत असतात, बातम्या बघत असतात. त्यामुळे सुमोटो कॉग्निझन्स असा जो शब्द आहे की स्वतःहून एखाद्या प्रकरणाची दखल घेणं. त्या संदर्भात बार असोसिएशन असतील किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा असतील, त्यांच्या सदस्यांनी ते ठरवलं पाहिजे की आपण कशाबद्दलचा कॉग्निझन्स घेतला पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि दखल घेताना मग आपण एका वेगळ्या दर्जाची वकिली प्रस्थापित करायची हा विचार त्याच्यामध्ये असला पाहिजे. कोणाला तरी पकडायचं, शिक्षा द्यायची, कोणाची तरी सनद रद्द करायची, अशा घटना खूप दुर्मिळ असतात. त्या दुर्मिळतेमध्ये न जाता प्रत्येक वेळेस शिक्षा करणं आवश्यक नाही, तर मिसकंडक्ट जो आहे त्याचा विचार झाला पाहिजे
आणि त्यासाठी बार काउन्सिल स्वतःहून दखल घेऊ शकतात. त्यांनी ती घेतली पाहिजे असं मला वाटते. अनेकदा असा सुद्धा अनुभव मला व्यक्तिगतरित्या सुद्धा आलेला आहे, की अनावश्यक जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये बार काउन्सिल, बार असोसिएशन यांनी दखल घेतल्याचं आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. परंतु जे खरोखरचे मुद्दे आहे, ज्याच्यामध्ये आपण वकिली व्यवसायाला दर्जात्मक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाऊ शकतो, अशा प्रकरणांमध्ये लक्ष दिलं जात नाही आणि ते लक्ष देण्यात आलं पाहिजे असं मला वाटतं. सर, खरं तर वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सगळ्यांच्याच मनामध्ये संतप्त भावना आहेत आणि रोहिणी खडसे यांनी जे वक्तव्य केलेलं होतं ते संतप्तेच्या भावनेतूनच केलेलं होतं. खरं तर त्यांनी या वक्तव्याबाबतीमध्ये माफी मागावी असं वाटतं का? रोहिणी खडसेंनी धडधडीतपणे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दलची माफी मागितलीच पाहिजे आणि त्या वकील असल्यामुळे त्यांनी ती माफी मागितली पाहिजे. हे जास्त त्यांच्यावर जबाबदारीचा सुद्धा भाग आहे. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे किंवा कसपटे परिवार यांच्यामध्ये जी काही केस आत्ता सुरू आहे, तर केवळ आपण काय करतो, प्रासंगिक स्वरूपात त्या केसचाच विचार करत राहतो. यांना शिक्षा झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, हा मुद्दा महत्त्वाचा आहेच. परंतु आपण समाज म्हणून, रोहिणी खडसे एका पक्षाच्या प्रमुख म्हणून, महिला आघाडीच्या सगळ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्या असतील त्या, राज्य महिला आयोगाचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील त्या, हे सगळेजण असं ठरवत आहेत का, असं बोलत आहेत का, की आपण हुंडाबंदी इतके वर्ष करूनही अजून अस्तित्वात हुंडा घेण्याची पद्धत असेल वेगळ्या पद्धतीने, त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. हा विषय महत्त्वाचा आहे. कारण की आज वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू झालेला आहे. कौटुंबिक छळातून, मानहानी सहन करून, अपमानजनक परिस्थितीमध्ये जगून ते कंटाळून गेले आणि त्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यामुळे त्या सगळ्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे. पण त्याच्यासोबत हा विचार महत्त्वाचा आहे, की आपण या घटना कशामुळे घडतात, त्या मूलभूत प्रश्नावर काम करणार आहे का, विचार करणार आहे का? म्हणजे मला असं वाटते, की सगळ्यात पहिले तर लग्न पद्धती आक्षेपार्ह आहे. की अत्यंत बडेजाव करून, लग्नामध्ये खर्च करून, महागडे कपडे घालून, ऐपत नसतानाही कर्ज काढून आम्ही धूमधडाक्यात लग्न करणार, अशी जी मानसिकता आहे ती बदलणार का आपण? त्या पैशाचा वापर त्या मुलीच्या जीवन सुधारण्यासाठी होणार का? याचा विचार आपण करू शकतो का? चांगलं जेवण आपण सगळ्यांना जरूर देऊ, पण साध्या पद्धतीने लग्न करू, असा विचार आपण करतो का? एक राजकीय नेता मला दाखवा भारतातला, अगदी पंतप्रधानांपासून तर वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत एक नेता दाखवा, ज्यांनी जाहीरपणे असं वक्तव्य केलं असेल, की भारतातल्या सगळ्यांनी शक्य असेल त्या सगळ्यांनी आणि प्रयत्नच केला पाहिजे मुद्दामून, की रजिस्टरच लग्न करायचं, असं सांगितलं आहे का? आपण एकीकडे कॉमन सिव्हिल कोडबद्दल बोलतो, की समान नागरी कायदा आला पाहिजे. समान नागरी कायदा म्हणजे काय? सगळ्या लग्नांच्या पद्धती आपल्याला जर समानतेच्या पातळीवर आणायच्या असतील, स्त्रियांचा प्रश्न म्हणून त्याच्याकडे बघायचं असेल, तर मग साध्या पद्धतीने लग्न करा, रजिस्टरच लग्न करा, असं आव्हान कधी पंतप्रधानांनी केलं का? असं आव्हान कधी गृहमंत्र्यांनी केलं का? असं आव्हान कधी मुख्यमंत्र्यांनी केलं का? नाही. कारण की आपण काय करतो, की केस बेसिसवरच विचार करतो. आज वैष्णवी हगवणे आहे, उद्या दुसरी कोणी असेल. उद्या अशा पण केसेस आपल्या अनेक पुढे आलेल्या या प्रकरणामधून, की यांच्या पण घरी तसंच झालं, त्यांच्या पण घरी तसंच झालं आणि कितीतरी मुलींच्या संदर्भातली हिंसा, त्यांचा मृत्यू हा रिपोर्टसुद्धा झाला नसेल, पोलीस स्टेशनपर्यंत त्या गोष्टी पोचल्यासुद्धा नसतील. या सगळ्या गोष्टी जर हुंड्यामुळे होणार असतील, संपत्तीच्या वादातून होणार असतील, लग्न करण्याच्या बदल्यामध्ये संपत्ती आपल्याला फुकटची दिली पाहिजे, अशी जर लोकांची मानसिकता असेल, तर त्याच्या संदर्भातलं प्रबोधन म्हणून आपण सगळे मिळून काय करणार, असा विचार झाला पाहिजे. नाहीतर या प्रकरणाचाच केवळ विचार झाला तर ते मर्यादित ठरेल. सर, कुठंतरी राजकीय नेत्यांकडून राजकीय प्रतिष्ठा असेल किंवा सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी या लग्न समारंभांचा वापर केला जातोय, बडेजावपणा केला जातोय असं वाटतं कसं? पहा आता याच्यामध्ये कसं आहे, की आपण ज्या लोकांना आदर्श मानतो, ज्या लोकांना शक्तिशाली म्हणून बघतो, ताकदवान म्हणून बघतो, ते राजकीय असतील, सामाजिक असतील, असे लोक काय करतात, ते जर दिखावा करणारे असतील, ते जर प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणारे असतील, छोटीशी एखादी गोष्ट असेल जी कर्तव्यांचा भाग आहे, म्हणजे रस्ते बांधलेच पाहिजे तुम्ही सगळ्यांनी, कारण आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे, पण त्याचा इव्हेंट करायचा, पेंडॉल टाकायचा, मग आम्ही इथून असं उद्घाटन करणार, मग आता मी येऊ शकत नाही तर मी तिथून दिल्लीतूनच बटन दाबणार, हा जो दिखाऊपणा राजकीय क्षेत्रात वाढला आहे, तो दिखाऊपणा मग समाजातल्या प्रत्येक कार्यक्रमात वाढताना आपल्याला दिसतो. त्यासाठी मग राजकीय नेत्यांचा दर्जा जो आहे तो सुद्धा तपासला पाहिजे. म्हणून मला वाटतं, की कर्तव्य सगळ्यात श्रेष्ठ मानलं पाहिजे. हक्कांची लढाई, हक्कांची मागणी, कर्तव्यांचा विसर पडून होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येक मुलीची जबाबदारी ही जर आपली असेल, तिची प्रतिष्ठा ही आपल्यासाठी महत्त्वाची असेल, तर नुसता सन्मान देऊन होणार नाही, नुसतं देवीच्या स्वरूपात तिला पाहून होणार नाही. तर लग्न, विवाह संस्था, विवाहाच्या पद्धती, हुंडा घेण्याची पद्धती, मागण्याचे वेगवेगळे प्रकार, हे आम्ही मुलीच्या खुशीसाठी, म्हणजे त्या वकिलांनी हे पण सांगितलं,
की त्यांच्याकडे इतक्या कार पार्किंग करून ठेवलेल्या आहेत नुसत्या, ते वापरत पण नाही. मग ही फक्त 40 लाखाची कार ते काय करणार? हा मुद्दा त्याचा नाही आहे. फुकटचं दुसऱ्यांचं मिळालं पाहिजे ही प्रवृत्ती जर दिसत असेल तर तो हुंडा आहे. म्हणजे कोणी असं स्वखुशीने 40 लाखाची कार देणार? ती मुलगी काय कार चालवत होती का? तिला एक तरी तिचा फोटो दाखवा कार चालवताना. मग कोणासाठी ती कार घेतली? तुमच्या घरी एवढ्या कार होत्या, तुम्ही कशासाठी घेतली ती कार? हां, हे प्रश्न पण येऊ शकतात. त्यामुळे आपण त्या प्रसंगानुसार आणि त्या वैष्णवी हगवणे यांच्या केसमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या मुद्द्यांवर बोलायचं ते सुद्धा बोलता येऊ शकते. पण मी तुम्हाला व्यापक मुद्दा म्हणून सांगतो आहे, की हुंडा प्रथा ही चुकीची आहे. बालविवाह चुकीचे आहेत. विवाहाची पद्धत आपली चुकीची आहे. याच्याबद्दलचा विचार समाज म्हणून आपण करणार का? आणि म्हणून मला परवा जरांगे पाटलांनी पुढाकार घेतला, एक वक्तव्य केलं. त्याचा मला आनंद झाला, की त्यांनी सांगितलं, की हुंडा ही प्रथा आपल्या समाजाला अधोगतीला नेत आहे. तर बरोबर आहे. तसं त्या विषयावर काम करत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत आहे, ते आमच्यासोबत असले पाहिजे. आम्ही तर अनेक वर्षापासून हुंडा विरोधी चळवळीमध्ये काम करतो. मग मराठा समाजाने पुण्यामध्ये एक मीटिंग घेतली. त्यांनी सांगितलं, की ही समाज व्यवस्था बदलण्यासाठी विवाहाची पद्धत, हुंड्याची पद्धत बंद करायला पाहिजे. मग अशा सगळ्या ह्याच्यामध्ये हा एका समाजाचा, एका धर्माचा विषय राहत नाही. आपला दर्जा भारतीय म्हणून वाढवायचा असेल तर आपल्याला या लग्न संस्थेबद्दल, पद्धतींबद्दल आणि हुंड्याच्या विषारी अशा पद्धतीबद्दल विचार करता आला पाहिजे. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉपिक सर. थँक्यू. खरं तर वैष्णवी हगवणे यांच्या वकिलांनी जे वैष्णवीच्या चारित्र्यावरती बोट ठेवलेलं होतं आणि त्याविरोधात रोहिणी खडसे यांनी त्या वकिलाच्या कानशिलात लगावणाऱ्याचा जाहीर सत्कार करू असं जे विधान केलं होतं, या वक्तव्याबाबत रोहिणी खडसे यांनी माफी मागावी आणि त्याचबरोबर वकिलाला जी आहे ती समज बार काउन्सिलने दिली पाहिजे अशी मागणी सुद्धा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेली आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.